नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक 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 सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वी कक्षा आमोदः संपूर्ण संस्कृतम यामध्ये आज आपण पुढच्या पाठाला आज आपण जाणार आहोत। मागच्या पाठामध्ये आपण जो अभ्यासपत्रम आहे तो अभ्यासपत्रम 2 जो 4, 5, 6 वर आधारित होता तो अभ्यासपत्र आपण पाहिला। या पाठामध्ये आपण संस्कृत नाट्य स्तबकः जो सरळ अर्थासाठी जो पाठ आहे त्या पाठावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संस्कृत नाट्य स्तबकः ज्याच्यामध्ये 3 पुष्प आहेत त्या 3 पुष्पावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण संस्कृत नाट्य स्तबकः जो सरळ अर्थासाठी कशासाठी सरळ अर्थासाठी आपल्याला 4 मार्कासाठी आपल्याला हा पाठ विचारला जातो। आणि या पाठाच्या अलावा अजून एक पाठ आहे ज्याचं नाव आहे नदी सुक्तम। मग संस्कृत नाट्य स्तबकः आणि नदी सुक्तम या नदी सुक्तम जे नदीचे महात्म्य हे जे 2 पाठ आहेत हे 2 पाठ सरळ अर्थासाठी दिलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या संस्कृत नाट्य म्हणजे नाटक स्तबकः म्हणजे समूह, संस्कृत नाटकांचा समूह असा अर्थ या संस्कृत नाट्य स्तबकः याचा होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या संस्कृत नाटकांच्या समूहामध्ये मग 3चा समूह आहे, प्रथम पुष्प आहे, त्यानंतर द्वितीय पुष्प आहे आणि तृतीय पुष्प असे 3 पुष्पांचा समूह या संस्कृत नाट्य स्तबकः यामध्ये दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम पुष्पमला आपण सुरुवात करूया। तर प्रथम पुष्प याची माहिती आपण थोडीशी पाहूया। या पाठात 3 नाट्य प्रवेश दिलेले आहेत। पहिला जगप्रसिद्ध अभिज्ञान शाकुंतलम या कवी कुलगुरू कालिदासाने लिहिलेल्या नाटकाच्या प्रारंभीचा आहे। एवढ्या छोट्या उतारातही दुष्यंत राजांचे जे खानदानी धीरोदात्त व्यक्तिमत्व आपल्याला या नाटकामध्ये जाणवते। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पुष्पाला आपण सुरू करूया। संस्कृत कविषु कालिदासस्य स्थान अनन्यसाधारणम। संस्कृत कवीमध्ये कालिदासाचं नाव अनन्यसाधारण आहे। कालिदासाने अभिज्ञान शाकुंतलम इति तस्य प्रसिद्ध नाटकम नाटक भरपूर लिहिलेले आहे, त्यामधून कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतलम हे प्रसिद्ध नाटक आहे। तस्य काव्य नाटकेषु भारतीय संस्कृते मूल्यानां च प्रतिबिंबम दृश्यते। आणि त्यांच्या कविता असो नाटक असो त्या नाटकामध्ये भारतीय संस्कृतीचं मूल्यांचे प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळते। इदानंत कालेपि तस्य साहित्यम जनान रंगयन्ति। आणि आजच्या काळाला सुद्धा त्यांचं जे साहित्य आहे कालिदासांचं, मग ते नाटक असो कविता असो माणसांना रंजयती म्हणजे मनोरंजन करवते। असा हा पहिला पुष्प आज आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या पुष्पाचा थोडंसं हे चित्र दिलेले आहेत। या चित्रामध्ये हा जो आहे तो दुष्यंत नावाचा राजा आहे। हा रथ आहे आणि रथाला चालवणारा जो आहे हा सूत आहे। आणि हा कण्व नावाचं हे कण्व ऋषींचं हे आश्रम आहे। आणि या आश्रममध्ये राहणार जे वैखानस नावाचे मुनिराज आहेत ते मुनिराजांचं हे चित्र दिलेले आहेत। आणि अन्य मुनिराज त्यांच्या पाठीमागे उभा असायला पाहिजे होतं, परंतु या चित्रामध्ये कोणी दिलेलं नाही, काही हरकत नाही आहे। तर आता आपण या एका पंक्तीचा अर्थ करण्यासाठी आपण सुरुवात करूया। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित अर्थ करायला शिका, जेणेकरून आपल्याला कोणताही 2 पॅराग्राफ यामधून बनतात, इथून यापर्यंत आणि दुष्यंतपासून इसी निक्रांत कोणताही आणि कसाही पॅराग्राफ आपल्याला देऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण या पॅराग्राफला सुरुवात करूया। मग हे नाटक आहे, त्या नाटकामध्ये ततः प्रविशती वैखानसः अन्य तापसौच। तिथे प्रवेश करतो वैखानस। वैखानस म्हणजे काय की आश्रमचा जो वासी आहे त्यांना इथं वैखानस म्हणतात। जे मुनिराज इथं वर आपण पाहिले, हे जे मुनिराज पाहिले
हे जे आश्रम निवासी आहेत त्यांना इथं वैखानस असं म्हटलेलं आहे, ज्यांना वानप्रस्थही म्हटल्या जाते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तिथे प्रवेश करतात वैखानस म्हणजे मुनिराज आणि अन्य तापसो आणि अन्य तपस्वी पण तिथे काय करतात त्या मुनिराजांसोबत. इथे मी म्हटलं तुम्हाला की यामध्ये वैखानसच्या पाठीमागं इथं अन्य मुनी पाहिजे होते, पण इथे नाही आहेत. इथं म्हटलेलं आहे की अन्य तापसो म्हणजे अन्य तपस्वी, हे का नाही. आश्रमवासी आणि इतर 2 तपस्वी तिथे प्रवेश करतात आणि मग काय होते बघा. आणि मग वैखानस नावाचे मुनिराज आहेत ते राजाला काय उद्देशून म्हणतात बघा. राजानम अवरुद्ध, राजाला अवरुद्ध म्हणजे अडवून. अवरुद्ध अव प्लस रुद्ध, रुद्ध धातू आहे आणि अव हा उपसर्ग असल्यामुळे लेबेंत अव्यय आहे हा, आणि अवरुद्धचा अर्थ आहे अडवून. मग कशाला अडवून? राजानम अवरुद्ध, राजाला अडवून. काय म्हणतो वैखानस मुनिराज बघा. राजन आश्रम मृग अयम, अयम म्हणजे हा आश्रम मृग, आश्रमाचा मृग आहे. अयम म्हणजे हा, हा आश्रमाचा मृग आहे. कोण? की राजन म्हणजे हे राजा. हा जो मृग म्हणजे हरिण आश्रमाचा आहे. न हंतव्य, न हंतव्य, हंतव्य म्हणजे मारू, न म्हणजे नका, मारू नका, मारू नका. काय म्हणतो राजाला अडून, महाराज आश्रमातला हरिण आहे, मारू नका, मारू नका, याला मारणे योग्य नाही आहे. आशु प्रतिसंवर सायकम, आशु म्हणजे लवकर, काय कर, ताबडतोब. आशु म्हणजे ताबडतोब. प्रतिसंवर, प्रतिसंवर म्हणजे बघा प्रति प्लस सम प्लस रू, लोट लकाराचा मध्यम पुरुष आहे एकवचन. प्रतिसंवर म्हणजे मागे घे, काय घे, ताबडतोब मागे घे. की काय मागे घे? की सायकम, सायकम म्हणजे बाण, चापम म्हणजे बाण, सायक म्हणजे शरह, शरह म्हणजे बाण. ताबडतोब मागे घे की काय, सायकम म्हणजे बाण. ताबडतोब बाण काय कर, मागे घे. की राज्ञाम शस्त्रम, राज्याचे शस्त्र, राज्ञा म्हणजे राजाचे शस्त्र. आर्तत्रणाय न भवती, आर्तत्रणाय, आर्तत्रणाय म्हणजे बघा आर्तानाम त्राणम, आर्तानाम म्हणजे दुःखी कष्टी लोकांना, त्राणम म्हणजे वाचवण्यासाठी. दुःखी लोकांना बघा, दुःखी लोक म्हणजे राज्ञाम शस्त्रम, राजाचे जे शस्त्र असतात ते आर्तत्रणाय भवती. की आर्तत्रणाय म्हणजे काय, आर्तत्रणाय न भवती, दुःखी असलेल्या लोकांवर न असती, दुःखी लोकांसाठी नाही आहेत, भवती म्हणजे आहे. अनागसी प्रहर्तुम, आणि अनागसी म्हणजे काय बघा, अनागसी म्हणजे निष्पाप व्यक्तीवर किंवा प्राण्यावर, निष्पाप प्राण्यावर प्रहर्तुम न प्रहार करण्यासाठी नाहीये. म्हणजे 2 गोष्टी म्हटलेल्या आहेत की राजाचे जे शस्त्र असतात दुःखी कष्टी लोकांचे रक्षण करण्यासाठी असतात, निष्पापावर प्रहार करण्यासाठी न म्हणजे नसतात, असं वैखानस राजा असं म्हणतो. पुन्हा एकदा आपण बघूया वैखानस काय म्हणतो. राजाला अडून, की राजन हा जो मृग आहे तो आश्रमाचा आहे, मारू नका, मारू नका, ताबडतोब मागे घ्या हा बाण. राजाचे शस्त्र दुःखी लोकांना वाचवण्यासाठी असतात, अनागसी प्रहर्तुम न व्यर्थ प्रहार करण्यासाठी न म्हणजे नसतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढे. मग दुष्यंत राजा हा ऐकून काय करतो बघा, की दुष्यंत राजा प्रतिसंव्रत मागे घेतो, एष म्हणजे हा, सायक म्हणजे बाण, मागे घेतो हा बाण. यथायुक्तम करोती, जसे ते वैखानस म्हटले होते की बोलल्याप्रमाणे करोती. यथोक्तम बोलल्याप्रमाणे करोती म्हणजे करतो, म्हणजे काय करतो, तो बाण ताबडतोब मागे घेतो. बघा राजा बाण मागे घेत आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे राजा हा अत्यंत सुंदर आहे. मग पुन्हा ते वैखानस नावाचे मुनिराज त्या राजाला काय म्हणतात बघा. राजन म्हणजे हे राजा. संविदा हरणाय प्रस्थिता वयम, वयम प्रस्थिता, वयम म्हणजे आम्ही सर्व, प्रस्थिता म्हणजे जात आहोत, की आम्ही सर्व निघालो आहोत. की कशासाठी, की संविदा हरणाय, संविदा हरणाय म्हणजे आणण्यासाठी, संविदा आणण्यासाठी. मग समिदा आणण्यासाठी म्हणजे काय, की मग समिदा म्हणजे काय, की जी होम यज्ञ असतात त्या यज्ञामध्ये टाकायची जी आहुतीचे जे सामान असते विद्यार्थी मित्रांनो, त्या सामानाला इथे समिदा असं म्हटलेलं आहे, की समिदा आणण्यासाठी आम्ही जात आहोत. एषः खलु,
हे खरोखरच कण्वस्य कुलपते म्हणजे कुलपती कण्वाचे अनुमालिनी तीर आश्रमो. बघा, कुलपती कण्वाचे मालिनी तीर आश्रमो अणु. बघा, अत्यंत सुंदर. मालिनी नदीच्या तीर म्हणजे काठावर आश्रमो, आश्रम जो आहे ते काय आहे, कुलपती कण्वस्य. हे कुलपती कण्व मुनीचं जे आश्रम दिसत आहे ते मग आश्रम कुठं आहे की मालिनी तीर आश्रम, मालिनी नदीच्या काठावरलं. मग तो काय म्हणत आहेत की समिधा आणण्यासाठी आम्ही जात आहोत. हे खरोखरच कुलपती कण्वांचं मालिनी नदीच्या तीरावर असलेले आश्रम दृश्यते दिसत आहे का. तिथे प्रवेश करून तिथे तुम्ही प्रवेश करा. मालिनी नदीच्या काठावर असलेले जे आश्रम आहे तिथे तुम्ही काय करा, दृश्यते दिसते तिथे तुम्ही काय करा, प्रवेश करा. आणि काय करा बघा, प्रतिगृह्यताम अतिथेय सत्कार. प्रतिगृह्यताम, प्रति प्लस गृह्य. आणि काय करा, प्रतिगृह्यता म्हणजे स्वीकारा. तर मग काय स्वीकारा, प्रतिगृह्यता म्हणजे स्वीकारा की काय, की अतिथीय सत्कार, अतिथीचा सत्कार. हा कुलपती कण्वांचं जे अणु म्हणजे जवळच असलेल्या मालिनी नदीच्या काठावर असलेले जे आश्रम आहे ते तुम्ही दिसत आहे, ते तिथे या आणि स्वीकारा की काय स्वीकारा, की अतिथी सत्कार काय करा, स्वीकारा. मग अशाप्रमाणे हे अर्थ आहे की राजा आम्ही समिधा हरण्यासाठी जात आहोत. हे जवळ असलेले हा मालिनी नदीच्या काठावर असलेले जे कुलपती कण्व मुनीचं जे आश्रम दिसत आहे तिथे प्रवेश करून आपण अतिथी सत्कार काय करा, स्वीकारा. असं वैखानस ह्या दुष्यंत राजाला म्हणत आहे. मग दुष्यंत राजा काय करतो पहा, तपोवन निवासीनाम उपराधो माम भूत. काय म्हणतो बघा, तपोवन निवासीनाम उपराधो. काय म्हणतो बघा, तपोवन निवासिताम प्लस उपरोध. म्हणून तपोवनात राहणाऱ्यांना त्रास होऊ नये एवढाच अर्थ आहे. बघा, तपोवनामध्ये राहणाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून तो काय म्हणतो बघा, अत्रेव रथम स्थापय यावत अवतरामी. येथेच रथ स्थापय म्हणजे थांबव, यावत अवतरामी मी इथेच उतरतो. यावत प्लस अवतरामी तोपर्यंत मी उतरतो. की तो काय म्हणतो, तपोवनामध्ये राहणाऱ्यांना त्रास होता कामा नये म्हणून येथेच रथ थांबव म्हणजे मी इथेच उतरतो. असं दुष्यंत राजा आपला जो सूत आहे तो चालवणारा त्या सुत्याला बनतो. मग सूत काय करतो बघा, सूत धृता प्रग्रहा. धृता ओढतो की प्रगृह म्हणजे काय, की काय ओढतो, की लगाम ओढतो, लगाम खेचतो. धृता म्हणजे खेचतो, की काय खेचतो, प्रगृहा म्हणजे लगाम खेचतो म्हणजे दोरी ओढतो दोरी. आणि अवतरतो आयुष्मान, अवतरतो म्हणजे उतरा, बरोबर का नाही. अवतरतु आयुष्मान म्हणजे इतर राजा, दीर्घायुष्य असलेला असा राजा असा अर्थ घेतलेला आहे. उतरणारा कोण, की आयुष्मान असलेला राजा. उतरा राजा, तो काय म्हणतो, उतरा राजा म्हणजे महाराज, उतरा महाराज. दोरी ओढतो आणि उतरा महाराज असं तो काय म्हणतो, सूत म्हणतो. ओढतो दोरी आणि उतरा महाराज असं तो सूत म्हणत आहे. मग दुष्यंत काय म्हणतो बघा त्या सूतांना, अवतीर्य उतरून. सूतला काय म्हणतो बघा, सूत उतरतो उतरून. तो काय म्हणतो, सूत म्हणजे हे सारथ्या, सूत म्हणजे सारथ्या. विनीत वेशेन प्रविष्टानी तपोवनानी नाम. विनीत वेश म्हणजे साध्या वेशामध्ये प्रविष्टानी प्रवेश करणार. साध्या वेशाने प्रवेश करायला हवा की कुठे, की तपोवनानी, की तपोवनामध्ये. तपोवनात म्हटले म्हणजे साध्या वेशामध्ये प्रवेश करायला हवा, बरोबर का नाही. कारण की जो तपोवन आहे विद्यार्थी मित्रांनो ते जंगल आहे आणि जंगलामध्ये मुनिराजांचे जे स्थान असतात तर त्या स्थानावर जाण्यासाठी राजाला बी एक योग्य पुरुष बनून राहण्यासाठी जावाव आणि साध्या वेशामध्ये जायला पाहिजे असं तो राजा म्हणत आहे. म्हणजे राजाला विनय कशी करावी हे पण आपल्याला इथे कळून येते. इदम तावत गृह्यताम. इदम बरोबर काय म्हणत बघा, इदम तावत गृह्यताम असे म्हणून गृह्यताम तो देतो त्यांना.
असे म्हणतो आणि त्या गृह्यताम हे धर पकड, इदम म्हणजे हे, तावत म्हणजे हे, गृह्यताम पकड, हे पकड की काय पकड, इति बघा, इति स्यूतस्य आभरणानि धनुश्चोपनीय, असे स्यूत आभूषण आणि धनुश्चोपनीय, आणि जो धनुष्य बाण आहे तो काय करतो म्हणून अलंकार आणि धनुष्य काय करतो, धनुश्चोपनीय, स्यूतस्य आभरण म्हणजे अलंकार आणि धनुश्चोपनीय तो काय करतो, सारथ्याकडे देतो. आणि काय म्हणतो सारथ्याला बघा, सूत हे सारथ्या यावत आश्रमवासिनः, जोपर्यंत आश्रमवासियांना दृष्ट्वा पाहत नाही, काय म्हणतो, मी आश्रमवासियांना भेटून परत येतो, हम पावर्ते तावत पृष्ठा, तोपर्यंत, हम पावर्ते म्हणजे तोपर्यंत, तावत पृष्ठा माझ्या पाठीमागे, कियंताम कर, की काय कर, की वाजिनः, वाजिनः म्हणजे चारा पाणी, की चारा पाणी कर, जो घोडे आहेत त्या घोड्याला काय कर, घोड्यांना चारा पाणी कर. म्हणजे मी आश्रमवासियांना भेटून परत येतो तोपर्यंत घोड्याच्या पाठीवर पाणी वगैरे घाल, आहे का नाही. वाजिना म्हणजे घोड्याला चारा पाणी करणे. तर जोपर्यंत मी भेटून येत नाही तोपर्यंत चारा पाणी कर. सूत काय म्हणतो बघा, तथा ठीक आहे इति निष्क्रांत, आणि तो निघून जातो. ठीक आहे आणि इति निष्क्रांत असे तो निघून जातो. अशा प्रकारे हा पहिला जो इथं दिलेला आहे, जो इथं मस्त विद्यार्थी मित्रांनो, अशाप्रमाणे इथे जो अर्थ दिलेला आहे तो अर्थाची थोडीशी पीक मी तुम्हाला थोडंसं जाणण्यासाठी मी थोडंसं इथे पीक दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला तो जो अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो तो अर्थ आपण थोड्याशा प्रमाणे आपण लावूया. तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण हा अर्थाकडे आलेला आहोत. पुन्हा एकदा आपण अर्थ, सरळ अर्थ जो आहे पहिल्या पाठांतराचा जो सरळ अर्थ आपण इथे पाहूया. नंतर आश्रमवासी आणि इतर 2 तपस्वी प्रवेश करतात. वैखानस काय म्हणतो बघा, घोड्याला अडवून, महाराज हा आश्रमातला हरण आहे, याला मारणे योग्य नव्हे, त्याची शिकार करू नये, ताबडतोब बाण मागे घ्या. राजाचे शस्त्र दुःखी कष्टी लोकांचे रक्षण करण्यासाठी असते, निष्पापावर प्रहार करण्यासाठी नव्हे. मग दुष्यंत काय म्हणतो बघा, हा मागे घेतला बाण, बोलल्याप्रमाणे तो करतो. मग वैखानस नावाचे जे मुनिराज आहेत ते काय म्हणतात बघा, महाराज संहिता आणण्यासाठी आम्ही निघालो आहोत. हा मालिनी नदीच्या काठावर असलेला कुलपती कण्व मुनीचा आश्रम दिसत आहे, तिथे प्रवेश करून आपण अतिथी सत्कार स्वीकारा. तर मग तो दुष्यंत आहे तो काय म्हणतो बघा, तपोवनात राहणाऱ्यांना त्रास होता कामा नये म्हणून येथेच रथ थांबव, म्हणजे मी इथेच उतरतो. त्यानंतर सारथी काय म्हणतो बघा, सारथी म्हणतो लगाम खेचतो आणि म्हणतो महाराज आपण इथेच उतरावे. दुष्यंत म्हणतो उतरून. सारथ्या तपोवनात म्हटले म्हणजे साध्या वेशाने प्रवेश करायला हवा. तेव्हा हे घे असे म्हणून अलंकार, बरोबर विद्यार्थी मित्रांनो, अलंकार आणि धनुष्य सारथ्याकडे देवतो आणि आश्रमवासियांना भेटून परत येतो. तोपर्यंत घोड्यांच्या पाठीवर पाणी वगैरे घाल असे म्हणून तो ठीक आहे असे म्हणून तो इथे अशा प्रकारे तो घोड्याला चारा पाणी कर म्हणून अशी विशेषता तो इथे करतो. अशाप्रमाणे आज आपण संस्कृत नाट्य स्तबकः याच्यामधला जो प्रथम पुष्प आहे तो आज पाहिला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो संस्कृत नाट्य स्तबकः याचा जो द्वितीय पुष्प आहे त्या द्वितीय पुष्प जो आहे मृच्छकटिकम जो शूद्र नावाच्या कवीने लिहिलेला आहे तो आपण पाहणार आहोत. तोपर्यंत इथेच आपण इथेच काय करूया, आपण थांबूया आणि निश्चिततेने पुढच्या, आता थोडासा इथे व्हिडिओ बंद करण्याच्या पूर्वी एकच प्रश्न आहे माध्यम भाषा या उत्तर, त्या प्रश्नाचा पण आपण इथे थोडासा चर्चा करूया की दुष्यंतस्य काणी काणी स्वभाव वैशिष्ट्याने न्यायते, की दुष्यंताचा कोणता स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतो. थोडंसं आपण इथे चर्चा करूया. अभिज्ञान शाकुंतलम नाटकातल्या या छोट्याशा या पार्ट देखील नाटकांचा नायक जो दुष्यंत राजा आहे त्याचा स्वभावाचा विशेष ठळकपणे नजरेत भरतो. शिकारीसाठी हरणाचा पाठलाग करत असलेल्या राजाचा रथ तपस्वी अडवतात आणि आश्रम हरिण असल्याने तुम्ही याला मारणे योग्य नाही असे सांगतात.
आणि राजाच्या हाती शस्त्र असते ते दुबळ्या कष्टी लोकांच्या रक्षणासाठी असते, व्यर्थ प्रहार करण्यासाठी नसते, असे ते तपस्वी सांगतात. तेव्हा त्याचे म्हणणे राजा ऐकतो आणि त्यांच्या सुसंस्कारपणाचे निर्देशक आहे. हे त्या राजाचे संस्कार आहेत विद्यार्थी मित्रांनो. जवळच कण्व मुनीचा आश्रम आहे, तेथे जाऊन अतिथी सत्कार करावा असे ते तपस्वी सांगतात आणि त्यालाही तो होकार देतो. आणि आश्रमवासियांना उपद्रव होऊ नये म्हणून आपण रथ इथेच थांबवतो आणि स्यूताजवळ सर्व दागिने धनुष्यबाण देतो आणि साध्या वेशामध्ये आश्रमात राजा प्रवेश करतो. कारण आश्रमात राजा म्हणून बडेजाव दाखवणे योग्य नव्हे. त्याचे वर्तन त्याच्या सभ्यतेचे आणि शालीनतेचे द्योतक आहे. मी आश्रमात जाऊन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत घोड्याच्या पाठीवर पाणी घालून परिश्रम हार कर असे सारथ्याला सांगतो. यावरून त्याचे प्राणी प्रेम पण त्या राजाचे काय होते आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचा हा दुष्यंत राजा आपल्याला या पहिल्या नाटकामध्ये पाहायला भेटतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा पुढच्या पुष्पामध्ये आपण भेटूया. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद. पुनर्मिलामः.